BEd CET 2025 रद्द करण्यात आलेली आहे अशाबद्दलची अपडेट तुम्ही बघितलेली आहे आणि भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहे की नेमकी BEd CET कोणती कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि त्यांना परत फॉर्म फिलअप करायला सांगण्यात आलेला आहे। तर यामध्ये तुम्ही साइटवर आले CET सेलच्या तर यावरती संपूर्ण अपडेट दिलेला आहे। विद्यार्थ्यांनी ते चेक करणं अतिशय गरजेचं आहे। BA BSc BEd याबद्दल 7 तारखेला एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं होतं। तर यामध्ये आपण जर याला PDF ला जर ओपन करून बघितलं तर यामध्ये जे 4 वर्षाचं BA BSc BEd आहे या अभ्यासक्रमाची जी सामायिक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याबाबत तर जे विद्यार्थी आता या महिन्यामध्ये 24 तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे BEd CET ची, ज्यामध्ये जनरल अँड स्पेशल BEd होणार आहे 2 वर्षाचं, त्यांची CET ची एक्झाम रद्द झालेली नाही आहे। विद्यार्थ्यांनी हे लक्षात असू द्या। जे 4 वर्षाचं BEd होतं त्याबद्दलची ही अपडेट आहे आणि ही कॅन्सल करून परत त्यांना NCET वरून फॉर्म फिलअप करण्याबद्दल सुद्धा अपडेट दिलेली आहे। तर यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे, परंतु ही अपडेट जे विद्यार्थी जनरल अँड स्पेशल 2 वर्षाचं BEd CET देत आहे या महिन्यात 24 तारखेला त्यांची एक्झाम सुरू होणार आहे, त्यांच्यासाठी ही अपडेट नाही आहे। तर त्यामुळे त्यांचे हॉल तिकीट वेळेवर येणार आहे आणि त्यांची एक्झाम सुद्धा होणार आहे। तर भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज झालेले होते की जी CET आहे जी 24 तारखेला त्यांची एक्झाम आहे त्यांचे हॉल तिकीट कॅन्सल झाले का, त्यांच्याबद्दल भरपूर कमेंट्स येत होत्या की आमची CET कॅन्सल झाली का। तर यामध्ये त्यांची CET नाही झालेली आहे कॅन्सल आणि 2 वर्षाचं BEd हे 2 वर्षाचंच आहे आणि त्यांची CET सुद्धा होणार आहे। तर BEd ॲडमिशन 2025 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।